वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण एक नवीन जॉब अपडेट बघणार आहात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स, राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य एवं तांत्रिका विज्ञान संस्थान, राष्ट्रीय प्रमुख्यस्था संस्था बंगळुरू. ह्या जे वॅकन्सीज आहेत हे निम्हॅन्सचे वॅकन्सीज आहेत. तर याची जी नोटिफिकेशन आहे ते आपण बघणार आहोत. निम्हॅन्स इज कंडक्टिंग वॉकिंग इंटरव्ह्यू. हा जो इंटरव्ह्यू होणार आहे वॉकिंग होणार आहे आणि जो प्रोजेक्ट आहे तो कर्नाटका बेस आहे. कर्नाटका ब्रेन हेल्थ इनिशिएटिव्ह. तर जास्तीची माहिती न बघता आपण डायरेक्टली ज्या काही पोस्ट आहेत त्यावरती आपण जाणार आहात. फर्स्ट पोस्ट आहे इथं न्यूरोलॉजिस्ट. नंबर ऑफ पोस्ट आहे 33. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे DM न्यूरोलॉजी और DNB न्यूरोलॉजी, MD जनरल मेडिसिन आणि सॅलरी तिथं राहणार आहे 1.5 लाख रुपये. मॅक्झिमम एज 60 इयर्स. ड्युरेशन 1 इयर. इनिशियल अपॉइंटमेंट विल बी ऑफर्ड फॉर 6 मंथ्स. पहिल्यांदा तुम्हाला 6 मंथ करायचे आहे, नंतर तुम्हाला एक्सटेंड करून देण्यात येणार आहे. की रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत ते वाचून घ्यायचे आहेत. नंतर आहे न्यूरो नर्स 1 पोस्ट आहे. त्याच्यामध्ये MSc नर्सिंग किंवा डिझायरेबल एक्सपिरियन्स, तुम्हाला 1 इयर एक्सपिरियन्स असायला पाहिजे आणि काउन्सिलिंगमधलं नॉलेज असायला पाहिजे. सॅलरी राहणार आहे 40,000. मॅक्झिमम एज लिमिट आहे 45 इयर्स आणि ड्युरेशन राहणार आहे 1 वर्ष. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला प्रथमतः तुम्हाला 6 महिने तुम्हाला प्रोबेशन पिरियड राहणार आहे, नंतर तुम्हाला एक्सटेंड करून देण्यात येणार आहे. नंतर नेम ऑफ द पोस्ट आहेत नर्स. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे BSc नर्सिंग. 30 पोस्ट आहेत. इक्विव्हॅलेंट डिग्री फ्रॉम इन्स्टिट्यूट रिकग्नाइज कर्नाटका नर्सिंग काउन्सिल ऑफ इंडिया. इफ नॉट अवेलेबल जनरल नर्सिंग GNM कॅन बी कन्सिडर्ड. डिझायरेबल एक्सपिरियन्स आहे 1 इयर एक्सपिरियन्स काउन्सिलिंगमधला असायला पाहिजे आणि पेशंट विथ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. सॅलरी 20,000. मॅक्झिमम एज 45 इयर्स राहणार आहे. प्रथमतः तुम्हाला 6 महिनेचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो देण्यात येणार आहे, नंतर एक्सटेंड करण्यात येणार आहे तुमचा परफॉर्मन्स पाहून. नंतर नेम ऑफ द पोस्ट आहे 4 नंबरचे आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे MPhil इन क्लिनिकल सायकोलॉजी. इफ नॉट अवेलेबल देन MSc MA इन सायकोलॉजी कॅन बी कन्सिडर्ड. तुमचं MPhil असायला पाहिजे. MPhilचे जर नाही मिळाले तर MA किंवा MSc सायकोलॉजी म्हणजेच मानसशास्त्रज्ञ याच्यामधले तुम्हाला प्रेफरन्स राहणार आहे. डिझायरेबल एक्सपिरियन्स 1 वर्षाचा राहणार आहे आणि सॅलरी राहणार आहे 40,000 पर मंथ. मॅक्झिमम एज लिमिट राहणार आहे 45 इयर्स. पहिल्यांदा तुम्हाला 6 महिन्यांचा प्रोबेशन पिरियड, नंतर तुम्हाला एक्सटेंड करून देण्यात 1 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड मिळणार आहे. नंतर आहे नेम ऑफ द पोस्ट नंबर 5 मेडिकल सोशल वर्कर 1 पोस्ट. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे मास्टर ऑफ सोशल वर्क फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ एक्सपिरियन्स इन प्रोव्हाइडिंग केअर फॉर पेशंट विथ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स. डिझायरेबल एक्सपिरियन्स 1 इयरचा राहणार आहे आणि सॅलरी तुम्हाला 40,000 राहणार आहे. मॅक्झिमम एज आहे 45 इयर्स. ड्युरेशन 1 इयर. इनिशियल अपॉइंटमेंट विल बी ऑफर्ड फॉर 6 मंथ्स. पहिले जे सुरुवातीचे तुमचे जे ऑफर राहणार आहे 6 महिन्याचे राहणार आहे, नंतर एक्सटेंड करून देण्यात येणार आहे. की रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत वर्क क्लोजली विथ मेंबर्स ऑफ द हेल्थ केअर टीम इन द डेव्हलपमेंट ऑफ द प्लॅन ऑफ ट्रीटमेंट इन्क्लुडिंग सायकोलॉजिकल असेसमेंट अँड ॲक्सेप्टेड सोशल वर्क इंटरव्हेन्शन्स. तर अशा तुमच्या जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या राहणार आहेत. नंतर 6 नंबरची पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंट्स असिस्टंट्स आहे. नंबर ऑफ पोस्ट 1 आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर ऑफ कॉमर्स. द अप्लिकंट शुड बी रायटिंग अँड स्पीकिंग कन्नडा लँग्वेज त्यांना यायला पाहिजे. डिझायरेबल एक्सपिरियन्स आहे 2 इयर्स. सॅलरी 20,000. मॅक्झिमम एज आहे 45 इयर्स. ड्युरेशन 3 मंथ्सचा राहणार आहे. की रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत. नंतर आहे सायकोथेरपिस्ट. नंबर ऑफ पोस्ट आहेत 32. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे BPT फ्रॉम अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ 2 इयर्स एक्सपिरियन्स वर्किंग इन हॉस्पिटल्स. डिझायरेबल एक्सपिरियन्स
एक्सपिरियन्स आहे 1 इयर एक्सपिरियन्स आहे. सॅलरी 40,000 पर मंथ. मॅक्झिमम एज 45 इयर्स. ड्युरेशन 1 इयर. पहिल्यांदा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आहे 6 महिन्याचा आणि नंतर एक्सटेंड करण्यात येणार आहे. नंतर पोस्ट नंबर 8 आहे स्पीच लँग्वेज सायकोलॉजिस्ट अँड ॲडिओलॉजिस्ट. स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट. नंबर ऑफ पोस्ट आहेत 32. इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे बॅचलर ऑफ ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी. नंतर आहे डिझायरेबल एक्सपिरियन्स 1 इयरचा एक्सपिरियन्स असायला पाहिजे आणि काउन्सिलिंग करता यायला पाहिजे पेशंट्सचं न्यूरोलॉजिकली. सॅलरी राहणार आहे 40,000. मॅक्झिमम एज 45 इयर्स. ड्युरेशन 1 इयर आणि 6 महिन्याला तुमचा प्रोबेशन पिरियड नंतर एक्सटेंड करून देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारच्या आपण संपूर्ण ज्या काही वॅकन्सीज आहेत त्या वॅकन्सीबद्दल माहिती बघितली. काय क्वालिफिकेशन पाहिजे ते क्वालिफिकेशनसुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमचं वॉक इन इंटरव्ह्यू केव्हा राहणार आहे. क्लिनिकल सायकॉलॉजीचा 32 पोस्ट आहेत. डेट ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू 25/1/2024. मेडिकल सोशल वर्कर 25/1/2024. डाटा एंट्री ऑपरेटर 25/1/2024. सायकोथेरपिस्ट 32 जागा आहेत 27/1/2024. स्पीच लँग्वेज सायकोलॉजिस्ट अँड ऑडिओलॉजिस्ट. स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट 27/1/2024. न्यूरोलॉजिस्टचे जर वॉक इन इंटरव्ह्यू आहे 29/1/2024. न्यूरो नर्सचा आहे 29/1/2024. नंतर नर्सचा राहणार आहे 29/1/2024ला. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण ह्या ज्या वॅकन्सीज आहेत ह्या पाहिलेल्या आहेत. नोट द कॅन्डिडेट रिक्वायर्ड टू रजिस्टर देअर नेम्स बिटवीन हाफ अन आवर बिफोर कॉमेन्समेंट ऑफ द रिटर्न टेस्ट राहणार आहे. आणि नो TADA अटेंडिंग रिटर्न टेस्ट. तर अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.